सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़ियाँ कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. या मंगल प्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करते. प्रेम ही संकल्पना किती सुंदर, पवित्र आणि व्यापक आहे. आई मुलाचं नातं, बहीण भावाचं नातं, पती पत्नीचं नातं, गुरु शिष्याचं नातं, ही सगळी नाती या प्रेमात बांधलेली असतात. पण आपले संत महात्मे आपल्याला असं सांगतात, हे प्रेम फक्त आपल्या नात्यांपुरतं मर्यादित ठेवू नका, तर संपूर्ण विश्वावर प्रेम करा. साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कारण या प्रेमानेच जग जिंकता येतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा ग्रामगीतेतून आपल्याला प्रेम धर्म स्थापण्याचा संदेश दिला आहे. उत्सव तीर्थाच्या 7व्या भागात आपण प्रेम धर्म स्थापन हे 6वं पंचक पाहिलं, ज्यामध्ये मूर्तीपूजा, सामुदायिक प्रार्थना, विश्वधर्म, दलित सेवा या अध्यायांचं आपण श्रवण केलं. मूर्तीपूजा का आवश्यक आहे, सामुदायिक प्रार्थनेने काय होतं, याविषयीचं सुंदर विवेचन माधवीताईंनी आपल्या प्रवचनातून केलं. आता आज आपल्या ज्ञानामध्ये अजून भर पडणार आहे, तेव्हा नक्की आपल्याला काय श्रवण करायला मिळणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे. तेव्हा अधिक वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ ग्रामगीता भाग 8. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ ग्रामगीता. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्णदोषा निवारी. श्रीराम तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी, तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. श्रीराम
खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कार्ये पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता याचा आपण अभ्यास करत आहोत. ग्रामगीता 41 अध्यायांचा हा मार्गदर्शक ग्रंथ आणि त्याचे 5-5 अध्यायांचा एक गट असे पंचक केलेले आहेत. 8 पंचक आहेत. याच्यातली 6 पंचक आपली बघून झालेली आहेत. त्याच्यावर थोडं विचारमंथन झालेलं आहे. आज आपण 7व्या पंचकाचा म्हणजेच 31 ते 35 या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. तुकडोजी महाराजांची भाषा कशी आहे तर प्रासादिक अशी त्यांची वाणी आहे. कुठलाही विषय प्रतिपादन करण्याची त्यांची शैली इतकी सुबोध आणि अगदी जनसामान्यांना जशी हवी तशीच आहे. त्यांनी केलेली विषयांची निवडसुद्धा त्यांच्या ह्या ग्रामगीतेच्या मार्गदर्शक तत्वांना साजेशी अशीच आहे. त्यामुळे त्यांच्या हा राष्ट्रोन्नतीचा उद्देश जो आहे तो निश्चितच साध्य होईल. मात्र त्याप्रमाणे आपलं आचरण असायला हवं. ग्राम सुधारण्यासाठी आधी व्यक्ती सुधार आवश्यक आहे. आणि खेडी सुधारा असं नुसतं सांगून भागत नाही. या ग्रामगीतेमध्ये त्यांनी त्याच्यावरचे उपाय पण दिलेत आणि त्याचे अडचणी पण दिलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी ते म्हणतात की खेडी हा स्वयंपूर्ण असा देशाचा घटक व्हायला पाहिजे. तरच हे ग्रामगीता आपल्याला निश्चितपणाने ती मार्गदर्शक ठरेल असं आपल्याला म्हणता येईल. आपण 31वा अध्याय बघणार आहोत आज. ह्या पंचकाचं नाव काय आहे तर लोककल्याण पंचक आहे. हा जो आहे देवत्व साधन पंचक, त्याचं नाव आहे देवत्व साधन. आता देवत्व साधण्यासाठी लोककल्याण साधायला पाहिजे, जनहित साधायला पाहिजे. आणि जगामध्ये काय असतं तर लोक चमत्कारावर लवकर विश्वास ठेवतात. आणि ह्या अध्यायाचं नावच आहे मुळी संत चमत्कार. आणि याचा संदेश कुणी दिलेला आहे तर चैतन्य महाप्रभू अशा संतांनी त्यांचा संदेश तुकडोजी महाराजांनी या अध्यायासाठी निवडलेला आहे. म्हणजे बघा 450 वर्षापूर्वी बंगालमध्ये जेव्हा तामस शक्तीची उपासना चालायची, अहंकारी संन्यासाला एक विपर्यस्त असं रूप आलेलं होतं किंवा कोरडा शास्त्रार्थ सांगायचे. काही संत वृक्ष असा शास्त्रार्थ सांगायचे. या सगळ्याचा अगदी सुळसुळाट झाला होता. अशा प्रतिकूल काळामध्ये ज्या संतांनी ही कृष्ण भक्तीची प्रेम रसधारा वाहवली, ही वाहती केली, असे आहेत ते चैतन्य महाप्रभू. अतिशय विशाल हृदय असा महात्मा आहे. म्हणजे आदर्श संत कुणाला म्हणायचं तर ज्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आचरण त्याचं तसं आहे, हेच आदर्श संत. नुसते चमत्कार करणारे संत नाहीत. तसं म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी नाही का भिंत चालवली, किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गाथा त्या नदीमध्ये तरुण वर आले, किंवा मीराबाईंचा विषाचा प्याला सुद्धा अमृत कसा झाला. हे खरं म्हटलं तर चमत्कारच आहेत. पण ह्या संतांचं सामर्थ्य कसं होतं ते इतरांना तारण्यासाठी होतं. त्यांनी चमत्कारासाठी चमत्कार कधीही केलेले नाही आहेत. आणि खरंच त्यांचं सामर्थ्य, त्यांचा अधिकार इतका मोठा होता की त्यांची ह्या देवावर म्हणा किंवा निसर्गावर सुद्धा सत्ता चालायची. आणि हा जो चमत्कार केले त्यांनी सगळ्यांचं बरं व्हावं म्हणून उपदेश खरं तर केलेला आहे. हे संत करत असताना शिष्यांनी सुद्धा आपलं कर्तव्य काय आहे हे आधी समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होतं, तुकडोजी महाराज म्हणतात, जनी कर्तव्य न करिता संत लाभ न देती आयता, नुसता त्यांचा मंत्र घेता मोक्ष होतो म्हणू नये. म्हणजे आम्ही काहीच करणार नाही, संतांनी सगळं आमचं भलं करावं असं नाही संतांना चालत. ते म्हणतात असं नाही तुम्हाला चालणार, तुम्ही तुमची कर्तव्य पार पडा, तुम्ही तुमची उपासना करा, साधना करा, तर त्याला यश देण्याचं काम संत करतील. पण संत तो काही तुमच्या हातामध्ये असा मोक्ष वगैरे ठेवणार नाही. संत काय करतात, संत आपणासारिखे करती
परिसे सोने केले लोहाप्रती, परंतु खापर सोने नोहे निश्चिती, जाणावे हे तारतम्य. फार सुंदर दृष्टांत दिलाय बरं का. तुकडोजी महाराज म्हणतात, संत काय करतात तर शिष्याला, साधकाला आपल्यासारखंच करून टाकतात. म्हणजे बघा ना, परीस जर का लोखंडाला लागला तर लोखंडाचं सोनं होतं, ही खरी गोष्ट आहे. पण तोच परीस जर का खापराला लावला तर त्याचं सोनं होईल का? नाही होणार. कारण लोखंडामध्ये सोनं होण्याचे गुणधर्म आहेत. तसं शिष्यसुद्धा कसा पाहिजे, त्यांनी स्वतःची काहीतरी साधना, उपासना, कर्तव्य केली पाहिजे. आपोआप वाटेल त्या गोष्टीचं सोनं नाही होणार. तसंच वाटेल त्या शिष्याने मला संत, माझे गुरु आयता उपदेश देतील, आयता मोक्ष देतील असं कधीच म्हणू नये. आणि संत कसे आहेत, त्यांना सगळ्यांनी सज्जनपणाने वागावं अशी त्यांची इच्छा असते. आणि साधू कसे असतात, साधूंची कीर्ती तर सगळीकडे पसरलेली असते. आणि संत कृपा जर का झाली तर सगळ्यात मोठा फायदा, लाभ काय होतो तर आत्मोन्नती साधता येते. आता संत ओळखायचे कसे? ओळखायचे कसे? एकची आहे विशेष खूण, संतांच्या वाणीत प्रेमळपण, मनासी लागे आकर्षण सत्कर्माचे. संतांची वाणीच इतकी मधुर असते की ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, त्याचं आकर्षणच वाटायला लागतं. आणि सगळेच संत शुद्धाचरण आहे, शुद्ध चित्त आहे. आणि अशा संतांचा बोध साधकांच्या मनावर ठसत जातो. म्हणजे बघा, जसं बीज उत्तम पाहिजे तशी भूमीसुद्धा उत्तम पाहिजे. उत्तम भूमीमध्ये उत्तम बीज पेरलं तरच त्या भक्तीचं पीक तरारून येणार आहे. साधकाची जमीनसुद्धा अशीच मशागत केलेली पाहिजे. पण हे शक्य होत नाही. नेहमीच लोक म्हणतात, परंतु ऐसी सांडोनी रीती, उगीच बुवांच्या पाया पडती, त्यानेच सर्व होते असं समजती, अंतरी लोक आपुल्या. काही संत प्रपंच करणारे सुद्धा आहेत आणि काही प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालणारे सुद्धा संत आहेत. म्हणजे त्या संतांच्या वागणुकीमध्ये कुठेही विचित्रपणा नसतो, तिथे समन्वय आहे. आणि चमत्कार करणं, चमत्काराला फार सामान्य माणूस भुलतो बरं का. पण चमत्कार हे संतांच्या घरचे एक क्षुद्र खेळ आहेत, ते त्यांचं लक्षण नाही आहे. खरं म्हटलं तर सेवाव्रतच सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण होतं काय, एखाद्या खऱ्या संतांनी चमत्कार केला की ढोंगी जे भोंदू बुवा असतात ते त्याचा फायदा घेतात. अहो, संत काही जादूगार नाही आहेत किंवा तो त्यांचा पोटभरीचा धंदा पण नाही आहे. पण ह्याचा फायदा ढोंगी भोंदू साधू घेतात आणि काहीतरी चमत्कार घडवतात. आणि खरे संत कसे असतात, संत आपुल्या परी झटोनी, सौख्य देती सर्वजनी, सफलता त्यांच्या कारी बहुगुणी, परी तो नव्हे चमत्कार. संत तुम्हाला काहीतरी भुलवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी चमत्कार करत नाहीत, पण त्यांना वाटतं सगळ्यांनी सुखी व्हावं म्हणून त्यांच्याकडनं एखादा चमत्कार घडतो. पण चमत्कार ही संतांना ओळखण्याची खूण नाही आहे, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहेत. बघा ना, मुंगीला काय वाटतं, मुंगीला वाटतं की मी एवढूशी आणि हा हत्ती केवढाले ते लाकडाचे ओणके काय किती ओझं घेऊन जातोय, केवढा तो हत्ती किती समर्थ आहे, किती बलवान हत्ती असं तिला वाटतं. पण हत्तीला त्याचं काहीच वाटत नाही, हत्तीला त्याचं फार ओझंही वाटत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, मुंगीसी हत्तीचे ओझे जैसे, वाटे नवलाचे भल तैसे, परी ते सहज घडे शक्ती विकासे, संत कार्ये तैसे वाटे जना. मुंगीला जसं हत्तीचा उगीच चमत्कार वाटतो, कौतुक वाटतं, तसं सामान्य लोकांना संतांनी केलेली जी ही लीला आहे, जी क्रीडा आहे, त्याचा तो शक्ती विकास वाटतो आणि त्यांना त्यात तो चमत्कार वाटतो. खरं तर संतांचं कार्य चमत्कार करणं हे नाहीच आहे, लोकांना मार्ग दाखवणं हे खरं त्यांचं काम आहे. पण आम्ही काय करतो, सामान्य प्रापंचिक लोक काय करतात, संतांकडे कशासाठी जातो, पुत्रप्राप्ती व्हावी, धनप्राप्ती व्हावी, या संकटातून मुक्तता व्हावी, माझं कर्ज दूर व्हावं, ऋणमोचन व्हावं. पण हे करणं खरं संतांचं काम नाही आहे. हे रोग निवारण करणं हे वैद्याचं काम आहे, त्याच्याकडे जा तुम्ही, संतांकडे येऊ नका. आणि चमत्काराला अतिरेकी महत्त्व सुद्धा देऊ नका, असं संतांचं खरं सांगणं आहे. आणि तुकडोजी महाराज आपल्याला हेच कळकळीने सांगतात. ते म्हणतात,
त्यांचा एकची चमत्कार. संत चमत्कार करतात कुठला? त्यांचा एकची चमत्कार. अल्पज्ञ जीव केला विश्वाकार. सर्वाभूती देखिला ईश्वर, ठाई ठाई याच डोळा. चमत्कार करतात, पण तुम्ही म्हणता तसं नाही बरं का. काहीतरी हातातनं उदी काढणं, कुंकू काढणं, हवेतनं काही वस्तू काढणं, हा चमत्कार ते करत नाहीत. ते एक मोठा चमत्कार करतात की अल्पज्ञ जीव आहे त्याला विश्वाकार करून टाकतात. शिष्याच्या ज्ञानाची व्याप्ती इतकी वाढवतात की तो विश्वाकार होऊन जातो आणि सर्वाभूती त्याला ईश्वर दिसायला लागतो. हा मात्र चमत्कारच आहे. त्यांच्या महान कार्यापुढे उगीच क्षुद्र सिद्धींचं तुणतुणं सुद्धा वाजवू नका. तुकडोजी महाराज अगदी सांगताय, उगीच काहीतरी करूच नका. त्यांच्या उगीच चमत्काराचं, भौतिक चमत्काराचं कौतुक करू नका. त्यांनी पारमार्थिक केवढे चमत्कार केलेत बघा. अहो, सर्वात मोठा चमत्कार तो मानी विश्वची माझे घर, त्यासाठी कष्ट तो अहोरात्र, जीवे फार उल्हासे. त्यांनी काय केलं? त्यांच्या महान कार्य फार मोठं आहे. संत काय करतात तर जे जिथे जिथे उणं आहे, जिथे जिथे कमतरता आहे, जिथे जिथे त्रुटी आहेत, ते सगळं साधतात, पूर्ण करतात आणि जगाचं संतुलन बिघडू देत नाहीत. संतांचं हे खरं मोठं कार्य आहे. साधूंचा सरळ आणि प्रेमळपणा हाच मोठा चमत्कार आहे. कोणाशीही ते रागाने, द्वेषाने, मत्सराने वागत नाहीत. सगळ्यांशी प्रेमळपणाने वागतात. आणि सगळ्यात मोठा चमत्कार आहे साधूंना, संतांना दुसऱ्याला सुद्धा मी मानता येतं. आम्हाला नाही येत. आम्हाला नाही येत दुसऱ्याचं दुःख ते आमचं दुःख आम्ही असं शाब्दिक म्हणू, पण आम्हाला आतून नाही जाणवतो. पण साधूंना हे जाणवतं. साधू म्हणतात जसा दुसरा तसाच मी. गीता याला म्हणते आत्मौपम्य बुद्धी. तसे हे संत असतात, सज्जन असतात. पण म्हणून साधक जो आहे, शिष्य जो आहे, भक्त जो आहे, त्यांनी भ्रमात नाही राहायचं की संत बघून घेतील, संत सगळं करतील, मी काहीच करणार नाही, असं नाही चालणार. हो, आपल्या आधी प्रयत्न आपण करायचे आणि त्याला यश देणारे संत आहेत. आपुला आपण उद्धार करावा, संत देवांचा सहारा घ्यावा, हाची संत ग्रंथांचा गवगवा, चित्ती धरावा सर्वांनी. प्रयत्न आपणच करायचे. उद्धरेत आत्मना आत्मानं. आपला आपण उद्धार करा आणि संत देवांचा सहारा घ्यावा. कमी पडलं, ताकद कमी पडली, सामर्थ्य कमी पडलं, शक्ती कमी पडली तर संतांचा धावा करा. ते येतील, पण त्यांचा फक्त सहारा घ्यायचा. सपोर्टला, आधाराला फक्त संत आहेत. आपण आपलाच करायचं आणि हाची संत ग्रंथांचा गवगवा, चित्ती धरावा सर्वांनी. हे मनात लक्षात ठेवायचे. मार्गदर्शक तत्व जी आहेत ती नक्कीच संतांकडनं घ्यायची. आपला दुबळेपणा मात्र सोडायचा आहे. कर्तव्य ओळखायचे आणि कामाला लागायचे. तरच व्यक्तीचा उद्धार होईल आणि व्यक्तीबरोबर ग्रामाचा उद्धार होणार आहे. असा हा संत चमत्काराचा जो 31वा अध्याय आहे तो हा आहे. आता या अध्यायाला धरूनच लोक प्रश्न विचारतात बरं का. पुढचा 32वा अध्याय त्याचं नाव आहे संत स्वरूप आणि त्याचे संदेश देणारे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे आहेत श्री रमण महर्षी. तमिळनाडूमधले संत आहेत. अरुणाचल पर्वतीचे हे महापुरुष आहेत. त्यांनी शब्दाशब्दातून साधकांना अंतर्मुख करणारं असं ज्ञान दिलेलं आहे. आता बघा, मागचा अध्याय आपण पाहिला चमत्काराचा. लोक काय विचारतात, लोकांचे प्रश्न बरोबर आहेत. सामान्य लोक म्हणतात की अहो, चमत्कारावर विश्वास ठेवू नका असं तुम्ही म्हणताय, पण ती जर का संतांची खूण नसेल तर मग आम्ही ओळखायचे तरी कसे? खरे संत कोण हे आम्हाला कसं बरं कळणार? तुकडोजी महाराज सगळ्यावर उत्तरं देतात. ते म्हणतात अहो, बहिरंगावर विश्वास ठेवूच नका. त्यांचा देश कसा आहे, वेश कसा आहे, भाषा कशी आहे, केस कसे आहेत, काय काय लावलंय त्यांनी, टिळे, माळा, कपडे, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. बहिरंग नाही तर त्यांची वृत्ती बघा, त्यांच्यातले सद्गुण पाहून त्यांना ओळखायचं आहे. आणि हे जर का शक्य झालं, म्हणजे भोंदू लोक काय करतात, खोटे साधू जे ढोंगी आहेत ना, ते काय करतात, भगवे कपडे घालतात, नाही तर पांढरे कपडे घालतात, काही संप्रदायामध्ये काळे कपडे घालतात, मोठ्याला जटाचा भार वाढवतात, माळा घालतात, टिळे लावतात, लंगोटी नेसतात, भस्म लावतात, धुनी करतात, वाळूत पुरून घेतात, काय काय करतात. अहो, चमत्कार करतात.
त्यांना मानू नका बरं का संत. ते खरे संत नाही आहेत. पण मग तुम्हाला नाहीच संत कोणी भेटले तर एखादा सत्कार्य करणारा सज्जन माणूस असेल ना, त्याला साधू माना. तो साधू नसेलही कदाचित, पण त्याला साधू मानल्याने निदान तुमची फसवणूक तरी होणार नाही, निदान कार्य तरी त्याचं चांगलं आहे. आणि मानव्याचा आदर्श म्हणून तुम्ही त्याचा जरूर गौरव करा. आणि मग आता संत ओळखायचे कसे याची सुद्धा खूण लगेच या अध्यायात सांगितले. संतांचं स्वरूप वर्णन केलंय ना ह्याच्यात. बोले तैसा चाले उत्तम, लोकसंग्रही त्याचे प्रेम, आपणच करी आपुले काम, नवरदेव न होता. फार सुंदर फटका मारतात बरं का तुकडोजी महाराज मधनं. जो बोलतो उत्तम आणि चालतो उत्तम, म्हणजे आचार विचार उच्चार यामध्ये एक वाक्यता ज्याची आहे, किंवा लोकसंग्रहावर त्याचं प्रेम आहे, लोकांना तो आपलंसं करतो. आपणच करी आपुले कामं, आपली कामं तो दुसऱ्यांना नाही सांगत. माझं हे करा, शिष्याने माझं सेवा करावी असं नाही ते म्हणत. आपणच करी आपुले कामं. आणि पुढे फटका असा मारलाय, नवरदेव न होता. लग्नात बघा ना, नवरदेव काही स्वतः काहीच काम करत नाही, पण त्याच्या पुढे पुढे त्याचं अगदी सगळे कपडे त्याला देणं, त्याचे बूट म्हणा, त्याचं सगळंच, इतर त्याचे मित्र म्हणा, भाऊ म्हणा, नातेवाईक म्हणा, सगळं काम करत असतात. नवरदेव नुसता बसून असतो. तसे हे संत नुसते नवरदेवासारखे नसतात बरं का. ते काय करतात की ते सगळी कामं करतात. म्हणजे अगदी त्यांचं व्याख्यान असलं तरी ते सभामंडप सुद्धा झाडून काढतात. आणि त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, कामावे तो सामावे. जो काम करतो ना तो जनसमुदायामध्ये अगदी सामावून जातो. व्यवहारात सुद्धा आपण बघतो बरं का. एखाद्या घरी कार्य असलं तर जो काम करणारा माणूस आहे ना, त्याला काम बरोबर दिसतंच. कुठे काय कमी आहे ते लगेच तो तत्परतेने काम करतो आणि मग तो सामावून जातो. सगळ्यांना त्याचं, तो दादा असेल, कोणती ताई असेल, त्या मावशी काकू ज्या कोणी असतील त्या घरामध्ये सामावून जातात. संतसुद्धा लोककल्याणासाठी झटत असतात. आणि खरंच आहे. आता हे गुरु आम्हाला कसे मिळणार? तुमची तयारी उत्तम झाली, शिष्याची तयारी उत्तम झाली की गुरु भेटतातच, निश्चितपणाने भेटतात असं सांगितलेलं आहे. मूर्खांनी शहाणं बनावं याच्यासाठीच तर गुरूंचा उपदेश असतो. प्रेमळ उपदेश करतात. आणि ते कसे असतात? सगळ्यात आहेत पण कशातही नाहीत. वैभव असून गोसावी, राज्य करून फकिरी. सगळं वैभव त्यांच्यापाशी, पण ते अत्यंत साधेपणाने राहतात. ते आणि परिश्रम करतात, कामं करतात. जगणे परिश्रमा वाचून, हे नव्हे संतांचे लक्षण. झटून करावे लोककल्याण निष्कामपणे. लोककल्याणासाठी झटायचे तरच ते संतांचं खरं म्हटलं तर लक्षण आहे. आणि संत कसे असतात? जो साधा आहे त्याच्याशी साधेपणाने वागतात, पण जो दुष्ट आहे, दुर्जन आहे, खल आहे, त्याला मात्र ते कडकपणाने त्याच्याशी वागतात. म्हणजे मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. संत मऊ पण असतात आणि कडक पण असतात. संतांची नजर कृपेने पडे, त्यासी तीर्थाटन ठाईच घडे. संत प्रसन्नतेचे धडे पदोपदी देताती. संतांकडे तुम्ही नुसतं बघा, त्यांचं निरीक्षण करा, ते कसे वागतायत. परिश्रम न करता आयतं खायला संतांना खरं आवडत नाही. त्यांची नजर ज्या भक्तावर, ज्या साधकावर जाईल त्याला तीर्थाटन, त्याला ठाईच, त्याच ठिकाणी तीर्थाटनाचं पुण्य लाभतं. किंवा संतांकडे बघून आपल्याला प्रसन्न वाटतं. प्रसन्नतेचे ते धडेच देतात. आणि खरंच आहे, सत्कार्यासाठी त्यांच्याकडे अमाप असा उत्साह असतो. संतास नाही जात पात. ते असं नाही म्हणत की माझ्या जातीचा नाही आहे, माझं हे काम नाही, असं काही नाही. संतांस नाही जात पात, विश्व कुटुंब संतांचे गोत. जे जे भेटतील ते आप्त, सहृदय त्यांचे. सगळं विश्व हेच त्यांचं कुटुंब आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी ज्याची मती स्थिर. किंबहुना चराचर आपणशी झाला, अशी त्यांची अवस्था असते. त्यामुळे विश्वाला ते कुटुंब मानतात. हा माझ्या जातीचा नाही वगैरे काही नाही. त्यांच्याकडे आपपर भावच नाहीये. आणि कुठेही जिथे कमी आहे तिथे संत धावून जातात. आणि या उणीवा भरून काढताना ते चंदनाप्रमाणे झिजतात. स्वतः झिजतात पण लोकांना सुगंध देतात.
ते काय करतात? दुर्जनावरीही प्रेम करावे, दुर्जन तेसी निवारावे, सज्जन करोनी सोडावे प्रेम बळे. त्यामुळे ते सगळ्यांवर प्रेम करतात, दुष्टावर सुद्धा प्रेम करतात. आणि ते म्हणतात की दुष्ट काही वस्तुतः दुष्ट नसतो, जन्मतः दुष्ट नसतो, तो परिस्थितीमुळे बनलेला आहे. त्यामुळे त्याच्यातली दुर्जनता काढून टाकायची. जे माऊलीने म्हटलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडू. आणि खरंच आहे, खळांचं फक्त वाकडेपणा सोडून द्यायचं आहे, बाकी त्याला सुद्धा सज्जन बनवता येतं. आणि संतांना ते शक्य आहे. ते सज्जन करोनी सोडावे प्रेम बळे. त्यांच्या प्रेमाच्या जोरावर ते दुर्जनाचा सुद्धा सज्जन करू शकतात. नाहीतरी काय आहे? नाहीतरी बहिरंगापेक्षा अंतरंग श्रेष्ठ असतो. आणि संतांच्या संगतीत आलं की आपली उन्नती झालीच म्हणून समजा. कारण ते कसे आहेत? मानसिक शक्तीचे सागर, संत करतील जो निर्धार, निश्चय होईल तो व्यवहार, सर्वांग पूर्ण. अहो, संतांकडे इतकी मनशक्ती असते ना, विल पॉवर त्यांची जबरदस्त असते. त्यांच्याकडे धृती आहे, आणि धृती असली की उत्साह येतो. बघा ना, संत केवढाली कार्य करतात. आपण तर ते बघूनच आपल्याला अचंबा वाटतो. पण हे संत केवढाली कार्य, कारण त्यांच्याकडे धृती आहे, आणि धृती आली की उत्साह आहे. धृत्युत्साह समन्वित असे संत आहेत. त्यामुळे त्यांनी हातात काम घेतलं की ते कार्यपूर्ती झालीच म्हणून समजा. बरं, झाली नाही तरी सुद्धा त्यांना कशाचा खंत नाही किंवा खेद नसतो. ते कसे असतात सांगू का? स्थितप्रज्ञाप्रमाणे. कधी यश मिळेल, कधी नाही मिळणार, पण म्हणून ते खचूनही जात नाहीत, आणि यश मिळालं म्हणून ते उन्मत्त सुद्धा होत नाहीत, असे ते आहेत. आणि त्या सगळ्यांविषयी त्यांच्यामध्ये एकात्मता असते. तुकडोजी महाराज म्हणतात, सर्वांशी समत्वाकडे न्यावे, एकत्व व्यवहारी नांदवावे, अवघे विश्वची ब्रह्मसुखी डोलावे, वाटे तया संता. ते काय म्हणतात? हा नुसतं पुस्तकातले सिद्धांत नाही आहेत बरं का. हे सगळीकडे समत्व पाहिजे वगैरे हा पुस्तकातला सिद्धांत नाही आहे. ते म्हणतात की सगळ्यांच्या मध्ये व्यवहारामध्ये सुद्धा एकत्व असायला पाहिजे. आणि अवघे विश्व ब्रह्मसुखी डोलावे. अत्यंत आनंद झाला की माणूस डोलायला लागतो. तसं ह्या ब्रह्मसुख सगळ्या विश्वाला प्राप्त व्हावं आणि ते ब्रह्मसुखामध्ये डोलावे अशी संतांची खरी इच्छा असते. आणि या आपल्याला जो भ्रम झालेला ना, अज्ञान भ्रांती जी झाली आहे, या भ्रांतीच्या निवारणासाठी मात्र संत अत्यंत प्रयत्नशील असतात. आणि त्यांना स्वतःला सगळ्यांमध्ये ब्रह्मस्वरूप दिसतं. अहो, एकनाथ महाराजांना नाही का गाढवामध्ये ब्रह्म दिसलं? तुम्हाला मला दिसतंय का? आपल्याला नाही दिसत. आपल्याला गाढव हे गाढव वाटतं, पण इथे संतांना मात्र सगळीकडे ब्रह्मस्वरूप दिसतं. जितुके संत रूप जाणे आपण, तितुके अंगी येईल संतपण, गंगेसी मिळता गंगा होऊन राही नाला. आपल्याला एक अगदी त्यांनी मर्म सांगितलेलं आहे. तुम्ही संतांचं स्वरूप फक्त जाणून घ्या. जाणता जाणता तुमच्याच अंगी ते संतपण येतं. कसं तर गंगेला एखादा नाला मिळाला, एखादा अगदी खराब पाण्याचा ओढा जरी मिळाला, तरी तो एकदा गंगेला मिळाला की तो गंगाच होऊन जातो ना. व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, गावीचे जे लेण वोहळ, गंगेसी मिळता गंगाजळ, का ग विष्ठेचे झाले पिंपळ, त्यासी निंद्य म्हणू नये. बघा, म्हणजे तुम्ही कितीही पापी असाल, कितीही दुराचारी असाल, तरी एकदा संतांना जाऊन मिळालं ना की आपल्यामध्ये ते संतत्वाचे काही अंश, काही गुण दिसायलाच लागतात. आपण जितके संत रूप जाणू तितके आपणच संत होणार. संत कसे असतात? संत जनतेशी समरस होती, म्हणूनच जडली त्यावर भक्ती, संत चालती बोलती मूर्ती भगवंताची. मिळून मिसळून वागणारे संत सगळ्यांना आवडतात. शिष्ठासारखे वेगळेच आपलं काहीतरी वैशिष्ट्य जपणारे संत लोकांना फारसे पसंत पडत नाही. आणि भगवद्गीता सुद्धा सांगते, चिकीर्षुर लोकसंग्रहम. लोकसंग्रह वाढवायचा असेल तर कसं वागलं पाहिजे? सर्वसामान्यांसारखं वागलं पाहिजे. कुर्याद विद्वांस तथा सत्तश चिकीर्षुर लोकसंग्रहम. आणि संत म्हणजे साक्षात भगवंताची चालती बोलती मूर्तीच आहे. जनाची या चाली चालती, जनाची या बोली बोलती,
परी आपुले उद्दिष्ट चालती, कुशलपणे त्या माझी. बघा काय म्हटलेलं आहे, लोकांच्या चालीप्रमाणे चालतात, लोकांमध्ये मिळून मिसळून वागतात. तुम्ही जसं वागताय तसेच संत वागतात, तुम्ही बोलताय तसंच तुमच्याशी मिळून मिसळून वागणारे असे संत आहे. पण हे सगळं करत असताना ते उद्दिष्ट विसरत नाही, आपलं ध्येय काय हे कधीही विसरत नाहीत, असे हे संत आहेत. आणि म्हणून ते स्वतः मोठेपणा स्वतःचा विसरतात आणि दुसऱ्याचा मोठेपणा वाढवतात असं म्हटलेलं आहे. नाहीतरी काय आहे, लहान मुलांशी शिकवावे, त्यासाठी पांडित्य दूर ठेवावे, तैसे वर्तती स्वभावे, साधू संत जनांसाठी. बघा ना, आपलं पांडित्य, एखादा अगदी मोठा PhD झालेला एखादा विद्वान असेल, पण लहान मुलाला पाटीवर शिकवताना, अक्षर काढताना त्याला पांडित्य विसरावं लागतं. तिथे पदवी काही कामाला येत नाही. तसेच हे संत स्वतः कितीही मोठे असले तरी लोकांसाठी आपला मोठेपणा जरा बाजूला ठेवतात आणि त्यांचा स्वभावच अत्यंत प्रेमळ असतो. म्हणजे त्यांचा बोध कसा असतो सांगू का, मेघ वर्षावासारखा असतो. मेघ काही असं म्हणतो का की मी राजाच्या राजवाड्यावरच पाऊस पाडीन आणि गरिबाच्या झोपडीवर पाडणार नाही, असं काही मेघ म्हणत नाही. सगळीकडे सारखाच पाऊस पडतो. तसे हे संत सगळ्यांवर समान प्रेम करत असतात. आणि खरंच ज्या गावामध्ये संत आहेत ना, महाराज काय म्हणतात, ज्या गावात संत तिथे पापाचा अंत. आणि संत खरंच आहे, आपल्या सगळ्यांना, इतरांना ते अगदी आपल्यासारखंच करून सोडतात. हाच संतांचा महिमा आहे, हेच संतांचं खरं म्हटलं तर स्वरूप आहे. आणि ह्याच्यासाठी आपण पाहिलं रमण महर्षींचं मार्गदर्शन या 32व्या अध्यायासाठी लाभलेलं आहे. याच्यानंतरचा जो अध्याय आहे 33वा अध्याय, त्याचं नाव आहे अवतार कार्य. आणि त्याचा संदेश दिलेला आहे गोस्वामी तुलसीदास यांनी. जे तुलसीदास पूर्वायुष्यामध्ये पत्नीच्या प्रेमामध्ये इतके पागल झालेले होते, स्त्री लंपट होते, पण तरीसुद्धा उत्तर आयुष्यामध्ये ते संत ठरले. इतकं त्यांचं कार्य आहे की रामचरित मानस त्यांनी लिहिलेला आहे. आणि तो अत्यंत उत्तरेकडे अतिशय प्रसिद्ध असा तो ग्रंथ मानला जातो. त्यांनी राष्ट्रधर्म, मानवधर्म याची शिकवण दिली आणि अत्यंत चिरस्मरणीय असा हा अवतार आहे. आता सामान्य लोक प्रश्न असं विचारतात की संत आणि सामान्य यांची बरोबरी कशी बरं करायची. अगदी अवतारी पुरुष पण असतात आणि काही अगदी अशिक्षित पण असतात. त्याला उत्तर देताना तुकडोजी महाराज म्हणतात, एकाच ईश्वरापासून संपूर्ण जगाची, विश्वाची, ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. आणि ह्या जगामध्ये, या आयुष्यामध्ये नराचाच नारायण होऊ शकतो. अनेक प्रकार अवतारांचे आहेत आपल्याकडे. अंशावतार आहेत, देवांचे अवतार आहेत, पूर्णावतार आहेत, इतर कितीतरी गोष्टी आहेत. आणि कठीण प्रसंगी किंवा युगायुगामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे, गीता सांगते संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये एखादा तरी अवतार होतो. आणि हे संत कसे आहेत, संत हे देव नाही आहेत, पण संत हे सुनीतीचा किंवा सदाचरणाचा जो सात्विकतेचा मार्ग आहे ते रुंद करतात आणि नंतर देवाचा अवतार होतो असंही म्हटलेले. संतांना दिव्य दृष्टी लाभलेली असते. संतांचा दुर्जनांना धाक वाटतो, जरब वाटते. कारण अतिरेक, आसुरी प्रवृत्ती असतात ना, त्यांना ह्या सत्याचा, सात्विकतेचा एक दबदबा असतो, त्यांचा एक वचक असतो. त्यामुळे ते नेहमीच घाबरतात. ऐसे हे नेहमीच चालते, जैसे जन्म मरण रहाट फिरते, तैसेच संत देव येतात तिथे भूमीवरी. जसं रहाट गाडगं चालावं ना, तसं कधी संत कधी देव हे येतच राहतात. प्रत्येक काळामध्ये संत आहेत, देवही आहेत. आता मग एका विकल्पी अशा साधकाने प्रश्न विचारला, मग देव जर एवढे चांगले आहेत तर ते राक्षसांना कशाला वरदान देतात. रावणाला वरदान दिलं, हिरण्यकश्यपूला वरदान दिलं, कशासाठी. भक्त आणि तपस्वी जेव्हा भक्त आणि तपस्वी असले तरी त्यांना ते पचवता येत नाही. बघा इथे म्हटलेलं आहे की हे जे दुष्ट आहेत ना, ते भक्त आहेत, देवाचे भक्त आहेत, पण त्यांना ते अवतार वरदान मिळालेलं पचवता येत नाही आणि त्यांचा शेवट होतो, त्यांच्या पापाचा घडा भरतो. अगदी शिशुपालाचं सुद्धा उदाहरण माहिती आहे. 100 अपराध भरल्यानंतर त्याचा वध करण्यात आला, पण त्याच
गोष्टीमध्ये किंवा त्याच रामायणामध्ये वाल्याचा वाल्मिकीसुद्धा झालेला आपण पाहिलेला आहे. आणि सगळेच कितीतरी आपल्याकडे अवतार होऊन गेले बरं का. गुरु नानक आहेत, तीर्थंकर आहेत, गौतम बुद्ध आहेत, गुरुदेव दत्त आहेत, अगदी येशू ख्रिस्त आहे आणि मोहम्मद प्रेषित सुद्धा आपल्याकडे झालेले आहेत. तुलसीदास आदी आसक्त ते वैराग्य झाले महाभक्त, रामकथा गावोनी तारले जगत, म्हणून वाल्मिकी अवतार. बघा कितीतरी उदाहरणं आहेत की पूर्वायुष्यामध्ये पाप केलेली आहेत, दुराचार दुर्वर्तन केलेले आहे, पण पुढच्या आयुष्यामध्ये तेच संत झालेले आहेत. कारण देव आहे आत्मशक्ती, तो देह धारण न करी कल्पांती, त्यासी जाणणे यातची उन्नती मानवाची. देव आहे ना, देव ही शक्ती आहे आणि ती काही आकार धारण करू शकत नाही, ती देह धारण करू शकत नाही, तर ती संतांच्या माध्यमातनं आपलं कार्य करवून घेते. त्यामुळे ज्यांनी ह्या सत्यतत्वाचा अनुभव घेतला ते आपोआप देवपदाला पोचतातच. आईच्या उदरातून जन्मूनही देवाला काही दुःख नसतं किंवा त्याची खंतही वाटत नाही. देव कसे असतात तर अयोनी संभव आहेत, त्यामुळे त्यांना सुख दुःख जन्म मृत्यू येणं जाणं सगळं सारखंच असतं. एरवी जन्ममृत्यू सगळ्यांना सारखाच आहे. अंतर आहे कशात आहे, अंतर कशात आहे तर सहनशीलतेमध्ये अंतर आहे, अधिकारामध्ये अंतर आहे. जो कोणी दैवी शक्तीचा समुद्र आहे आणि लोकहिताचं कार्य करतो त्यालाच खरं तर महापुरुष म्हणावं, संत म्हणावं. अवतारासी सामर्थ्य पाहिजे, आत्मबल प्रखर तयासी साजे, बोलीजे तैसेची कार्य कीजे, अवतार तो या जनी. जो बोलल्याप्रमाणे वागतो ना त्यालाच अवतार म्हटलेले. आणि आपल्याकडे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगून ठेवले, अनेक संतांनी सांगितले. खरं म्हटलं तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. सगळ्यात महत्त्वाचं खरं तर तेच आहे. व्याख्यान देणारे भाषणं करणारे पुष्कळ असतात, पण तसे वागणारे फारच थोडे आहेत असंही म्हटलेलं आहे. आणि आता महापुरुष संत यांच्याबद्दल बोलत असताना आपण आणखीन एक बघणार आहोत. मानव धर्मासी उजळवणी, दुष्कृती नाश सज्जन रक्षण, करणे हेची अवतार लक्षण, सर्वमान्य सेवात्मक. मानव धर्माला उजळून निघायचे. सगळ्यात महत्त्वाचा मोठा धर्म कुठला आहे तर माणुसकी हा धर्म आहे. दुसरी गोष्ट सांगितली दुष्कृती नाश आणि सज्जनांचं रक्षण आहे ना. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुष्टांचा नाश करायलाच हवं आणि सज्जनांना रक्षण द्यायलाच हवं. करणे हेची अवतार लक्षण, सर्वमान्य सेवात्मक. साधू संतांनी काय केलं, सेवा करून कित्येकांना सुखी केलं. व्यवहार उपासनेने मोक्ष मार्ग दाखवला. जीवांना ब्रह्मस्थिती प्राप्तीचं ज्ञान दिलेलं या सगळ्या संतांनी. अशी सेवा आपण न करता जो नुसता नमस्कारच करवून घेतो तो खरा संत नाही आहे. पण आपण काय करतो, सामान्य लोक, प्रापंचिक लोकसुद्धा त्या साधू संतांना फक्त नमस्कार करायला जातो, त्यांचा संदेश मात्र ऐकत नाही. आपण त्यांच्यासारखं वागायला जातो, नुसतंच त्यांना काहीतरी गोष्टी देतो, वस्तू देतो, नमस्कार करतो आणि त्यांचं मात्र त्यांनी सांगितलेल्या मार्गावरनं चालत नाही. हे मात्र चालणार नाही असं तुकडोजी महाराज म्हणतात. मुख्य म्हणजे तुम्ही त्यांचा संदेश ऐका, त्यांचा आचरणातून काहीतरी बोध घ्या. म्हणून बोलतो सेवक बना, ओळखा मानव म्हणून आपणा, घेवोनी अवतार तत्वांच्या खुणा, उजळा भुवना कीर्तीने. तुकडोजी महाराज आपल्यासारख्यानं सांगतायत तुम्ही त्यांचं सेवक बना आणि स्वतःला आधी मानव म्हणून ओळखा. तुमच्यामध्ये सुद्धा तोच अंश आहे, त्याच परब्रह्माचा अंश आहे आणि अवतार तत्वाच्या काही खुणा तुमच्या अंगी बाणवा आणि उजळा भुवना कीर्तीने. तुमच्या कीर्तीने सुद्धा हे संपूर्ण भुवन उजळून निघणार आहे असं तुकडोजी महाराजांचा आपल्याला संदेश आहे. ते म्हणतात मानवाने मानवा सुधारावे, याहून पुण्य कोणते. खरंच आहे, माणसाने फक्त माणसाला सुधारायला पाहिजे, माणसाला जाणून घ्यायला पाहिजे. हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे.
खरंच आहे, आपल्याला माणसासारखं आधी वागता यायला पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्ही सेवक व्हा, माणुसकी ओळखा, स्वतःचा स्वार्थ सोडा आणि जगाचं भलं करा. जो आपुल्या स्वार्थासी मुकला, विश्वस्वार्थ मानितो आपुला, मग मोठाची अवतारकारी लागला, मानतो आम्ही. खरंच आहे, आपोआप अवताराची पदवीसुद्धा तुम्हालाही मिळू शकेल. मात्र सेवा कार्य मानायचे, निस्वार्थपणाने सेवा करायची, जगाचं भलं करण्यासाठी झटलं तर आपोआप तुमच्या सज्जनांना ही अवताराची पदवीसुद्धा मिळू शकेल. संत हे संतांची कुठली खाण नाही आहे. संत हे कुठल्या विशिष्ट जाती जमातीत सापडतात असंही नाही. सगळीकडे विखुरलेत, तसे ते त्यांच्यात आहेत तसे तुमच्यातही आहेत. तुमच्यातलं संतत्व जागं करा, माणुसकीचा धर्म पाळा, सेवा कार्य करा. निस्वार्थ वृत्तीने जगलात तर तुम्हीसुद्धा अवतार या पदवीला प्राप्त होऊ शकता, असं तुकडोजी महाराजांचं सांगणं आहे. आता पुढचा 34वा अध्याय तर ह्याच्याही पेक्षा अत्यंत वरच्या उंचीचा आहे. तो आहे प्रारब्धवाद. आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण घेतले श्री संत गुलाबराव महाराज, प्रज्ञाचक्षू ज्यांना म्हणतात. विदर्भातले संत आहेत, बालांध आहेत, निरक्षर आहेत, पण काय ज्ञान आहे, काय अफाट ज्ञान आहे. कारण त्यांच्याकडे प्रज्ञेचे चक्षु होते. सप्रमाण किंवा सूक्ष्म चर्चा करून त्यांनी महापंडितांना सुद्धा दिव्य दृष्टी दिलेली आहे. किती भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं बघा. संस्कृत आहे, हिंदी आहे, मराठीमध्ये त्यांनी अत्यंत मोठी ग्रंथ निर्मिती केलेली आहे. ते म्हणतात, जीव हा ईश्वराचा अंश आहे. तो जितका आपला विकास करेल तितकी उच्चतेची अवतार पदवी ह्याच जन्मात लाभणार आहे. मागच्याच अध्यायातला विचार आता पुढे नेत आहेत. अवतार पदवी मिळवण्यासाठी या जीवाचा विस्तार करायचा आहे, विकास करायचा आहे. हा जीव विश्वरूप करून टाकायचं आहे. हे शक्य आहे. या जन्मात ती अवतार पदवी लाभणार आहे. दुर्बल करणारा निराशावाद मात्र मनात बाळगूच नका. प्रयत्नवाद हवा. सेवा कार्यामुळेच श्रेष्ठत्व प्राप्त होतं. आणि आपण काय म्हणतो, आम्हाला वेळ नाही. पण बघा ना, आवड असली की सवड सापडतेच. आणि जर का तुम्ही तुमची उन्नती करायची ठरवली तर कोणीही, अक्षरशः कोणीही तुमच्या आड येणार नाही. पण आता लोक प्रश्न विचारतात बरं का, की आम्ही प्रयत्न करून सुद्धा आम्हाला किती वेळा यश मिळत नाही. तुम्ही म्हणता इच्छा चांगली करा म्हणजे यश येईल. पण अहो, भिकाऱ्याला काही इच्छा असते का भीक मागावी? असं नसतं. मग काय बरं, ह्याला उत्तर काय आहे? आणि तुकडोजी महाराज म्हणतात की भाग्य कुणालाही आयतं मिळत नाही आणि प्रयत्नाशिवाय फळही मिळत नाही. तुकडोजी महाराजांनी एक वेगळा सिद्धांत या अध्यायात मांडला आहे. ते म्हणतात, पूर्वजन्मीचे संस्कार आणि ह्या जन्मीचे प्रयत्न या दोन्हीची आणि त्याला संकल्पाची, इच्छाशक्तीची जोड दिली की योग्य फळ तुम्हाला निश्चितपणाने मिळणार आहे. गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्ने पेरिता फळे येती, आवडी ऐसी. गरज निर्माण झाली ना की युक्ती सापडते. सगळ्याच शोध जे लागले ते गरजेपोटीच लागलेले आहेत. आणि प्रयत्नाने प्रसंग आणतो, आणखी शक्ती आणतो, वाढते शक्ती त्याच्यामध्ये. आपल्याला अनुभव आहे, प्रतिकूल प्रसंगामध्येच आपला कस लागतो. आणि बघा ना, आता संत गुलाबराव बालांध, त्यांच्या जिव्हाग्री शास्त्र वेद हे पूर्वजन्मीचे संचितची सिद्ध, नभे प्रारब्ध फुकाचे. आता गुलाबराव महाराज एवढे बाल अंध असून सुद्धा त्यांच्या जिभेच्या टोकावर वेदशास्त्र अगदी होते. हे काय आहे? हे पूर्वजन्मीचं त्यांचं संचित आहे. हे फुकटचं प्रारब्ध नाही आहे. त्यामुळे भाग्य कशात असतं? पुष्कळ पैशामध्ये भाग्य आहे. अवडंबर माजवलं म्हणजे त्याच्यात भाग्य आहे. अहो, भाग्य आहे ते संतोषामध्ये आहे, समाधानामध्ये आहे. आणि सत्कार्य केलं की समाधान लाभतंच लाभतं. आपणासीचं सुख व्हावे आणि दुसरे ते ओसरूनी जावे, ऐसे कधी न मानी जीवे, तोची भाग्यवंत म्हणावा. माझंच भलं असावं, माझं सगळं चांगलं असावं आणि दुसऱ्याचं जावं असं ज्याला वाटतं तो कधीच संतही होऊ शकणार नाही, सज्जनही होऊ शकणार नाही.
सहज कर्माने, आपल्या सहज कर्माने जी काही मीठ भाकर मिळेल त्याच्यामध्ये संतोष वाटतो. आपल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती गायली गेली पाहिजे असं काहीतरी काम करून ठेवायचे. खरंच आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि हेच भाग्य आहे. अशा भाग्यवान पुरुषांनी हातामध्ये माती घेतली तरी त्या मातीचं सोनं होतं. पाहिलं आपण, अनेक अशी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. उत्तम संकल्प केला, तो निर्धाराने तडीसला नेला तर सिद्धी प्राप्त होणारच. तुम्ही विचार बदला, तुमचा उद्धार होणारच आहे असंही म्हटलेलं आहे. किंवा संस्कृत ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, चराती चरतो भगहा, चालणाऱ्याचं भाग्य चालतं. आणि देव कधीही भेदभाव करत नाही. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश 100% मिळणारच. माणूस बसता भाग्य बसते, माणूस चालता पुढेची घेई झेपते, प्रयत्नाचेची रूपांतर होते भाग्या माझी निश्चयाने. प्रयत्न करा, भाग्य पालटण्याचं तुमच्याच हातात सामर्थ्य आहे. ज्याचे अचानक भाग्य उघडले त्याचे सुकृत साचत जाले, म्हणूनच एकाएकी लाभले भूषणतया. बघतो व्यवहारात आपण, एखाद्याचं अचानकच भाग्य उघडतं. म्हणजे कधी कधी ग्रंथ, शास्त्र, प्रमाण असं अभ्यास करतात, पण ज्यांनी नेटाने खरा प्रयत्न केलाय, खरं सत्कार्य केले, त्याचं सत्कार्य कधीही वाया जात नाही. कुठल्या ना कुठल्या रूपात कधी ना कधीतरी ते निश्चितपणाने प्राप्त होतच होतं. पण विकल्पी शिष्य प्रश्न विचारतात, अहो किती वेळा आम्ही प्रयत्न चांगले करतो, इच्छा चांगली करतो, पण फळच मिळत नाही. म्हणजे बघा ना, मरणासन्न एखादी व्यक्ती असते, कितीतरी वर्ष बेड रिडन असते, दुर्धर आजार झालेला असतो, आणि मग तरी त्याला मृत्यूही येत नाही. म्हणजे हे काय आहे, काही त्यांनी मागितलंय का? आणि म्हणून मग इथे म्हणतात तुकडोजी महाराज, आम्ही म्हणतो सूत्रधार हरी, त्याच्या हाती दैवाची दोरी, मानव बाहुली केळसूत्री, इच्छा प्रयत्न फोल त्याचे. आपण सगळे आहोत ना, कळसूत्री बाहुलीप्रमाणे आपण आपली कामं करतोय, पण सूत्रधार कोण आहे? हा पपेट शो आहे एक प्रकारचा. हे जीवन म्हणजे एक प्रकारचा पपेट शो चालू आहे. तो हलवणारा सूत्रधार वरतीच बसलाय. माणूस हा ते कळसूत्री बाहुली आहे आणि इच्छा प्रयत्न फोल त्याचे असं आम्हाला वाटतंय. मग असं आहे का? अहो हेच अज्ञान आहे. देवाला उगीच मध्ये घेऊच नका तुम्ही, कारण देव काही कुणाचं पाप घेतही नाही आणि कुणाला काही देतही. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू, असं गीता सांगते. मग देव काय करतो बघा ना, कितीतरी गोष्टी देव काहीच करत नाही. तुम्ही जसं पेरलंय तसंच उगवणार आहे. वाफ्यात मिरची ऊस लावले, तिखट गोड फळ नशिबी आले, येथे पाण्याने काय केले, दिले फळ जैसे तैसे. एकच पाणी असतं बरं का, एकाच विहिरीचं पाणी त्या सगळ्या मळ्याला जात असतं. कुठे मिरची लावली आहे ती तिखट मिरची होते, कुठे चिंचेचं झाड आहे तिथे आंबटपणा येतो, कुठे कारल्याचा वेल आहे तिथे कडूपणा येतो, आंब्याचं झाड आहे तिथे गोडपणा येतो. म्हणजे काय, पाण्याचा दोष आहे का? पाणी म्हणतं का की ह्याला मुद्दाम कडू करायचं? असं पाणी काही नाही, पाणी सगळीकडे सारखं आहे. पण तरीसुद्धा एकाच शेतामध्ये वेगवेगळी पिकं कशी येतात आणि त्याची वेगवेगळी चव कशी होते बघा ना. जसं नियम आहेत ना शास्त्राचे, दगड वर फेकला की तो गुरुत्वाकर्षणाने खालीच येणार. आणि मग तो जर का कुणाच्या डोक्यात पडला तर तुम्ही देवाला दोष देणार का? अहो नियमच आहे गुरुत्वाकर्षणाचा. वरती फेकलेली वस्तू खालीच येणार आहे. ती तुमच्या डोक्यात पडली, याच्यात ईश्वराने काही केलेलं नाही आहे. ईश्वर काही कुणाला दुःखही देत नाही, सुखही देत नाही. देवशक्ती ऐसी सर्वत्र, परिती स्वये न चालवी सूत्र. सगळीकडे ही देवशक्ती भरली आहे, पण ती स्वतः काही सूत्र चालवत नाही आहे. आणि खरंच आहे, आपण कर्म चांगली केली की फळ चांगलं मिळणारच. आत्ता नाही तर कधीतरी मिळणार आहे. पण मग तरीसुद्धा आपल्याला असंही बघावं लागतं ना जगामध्ये, की वाईट कर्म करणाऱ्यांना खूप चांगली फळं मिळतात आणि चांगली कर्म करणाऱ्यांना खूप दुःख सोसावी लागतात. त्याचं काय उत्तर आहे? त्यालाही उत्तर आहे. कर्म केले की फळ भोगावे लागते. मरण हे शरीर बदलण्याचं विश्रांती स्थान आहे.
बघा, मागच्या जन्मीची कर्मसुद्धा या जन्मी भोगतात किंवा ह्या जन्मी त्याचं फळ भोगावं लागतं, चांगलं असेल किंवा वाईट असेल. मरण हे काय आहे? शरीर बदलण्याचं विश्रांती स्थान आहे. आत्मा काय करतो? एका देहामधनं दुसऱ्या देहात जातो. मरण हा एक फुलस्टॉप आहे किंवा बस स्टॉप आहे, एक मधला विश्रांतीचा थांबा आहे. आणि हे असं जन्मानुजन्म युगानुयुगे चाललं आहे. ऐसे चालले रहाट चक्र, या नाव जीवनाचा व्यापार. जन्म मरण सुख दुःख व्यवहार, खेळ इच्छा प्रयत्नांचा. आता बघा, तुम्ही म्हणाल इच्छा, आम्ही इच्छा चांगली केली की फळ मिळणार आहे का? मिळू शकतं. पण बघा, एक त्यांनी उदाहरण दिलं आहे. एखादा अगदी पातळसा कपडा, मला वाटतंय की हा कपडा 1000 वर्ष टिकावा, पण चूक आहे. 1000 वर्ष हा कपडा टिकणार नाही. तर तो पातळसा आहे, म्हणजे केवळ इच्छेने होत नाही आहे. मग काय करायचं? तर इच्छेला प्रयत्नाची जोड द्यायला पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात, क्रियेविण मार्गची नाही, कर्तव्य नरा देवपद देई. तुकड्या म्हणे बना निश्चयी प्रयत्नवादी. प्रारब्ध आणि प्रयत्न याच्यामध्ये निवड करायची झाली तर तुम्ही प्रयत्नाची निवड करा. बघा, घोडा असा बेफाम सुटलाय आणि तुम्ही त्या घोड्यावर बसलायत आणि आवरा आवरा म्हणतायत, हे चूकच आहे. तो कुठेतरी जाऊन आदळणारच आहे, कुठेतरी तुम्हाला पाडणारच आहे. आणि म्हणून नुसती इच्छा करून भागत नाही. त्या इच्छेचा संस्कार होऊन ती कार्यामध्ये दिसायला हवी, तरच त्याला अनुरूप, त्या कर्माला अनुरूप असं फळ मिळणार आहे. आणि हेच तुकडोजी महाराजांचं सांगणं आहे. प्रारब्धवादामध्ये केवळ प्रारब्धावर विश्वास ठेवू नका, तुमचं कार्य करा. गतजन्मीचा, पूर्वजन्मीचे संस्कार आणि ह्या जन्मीचं प्रयत्न याची सांगड घालून आणि त्याला निर्धाराची जोड द्या, म्हणजे उत्तम फळ मिळण्याची आशा निश्चित आहे, असंही तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. आता शेवटचा 35वा अध्याय काय आहे बघा. आता मागच्या ह्याला धरूनच आहे, किती सूत्रबद्ध रचना आहे बघा. मागचा होता तो प्रारब्धवाद होता, आणि आता ह्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं प्रयत्न प्रभाव. अध्यायाचं नाव आहे प्रयत्न प्रभाव, 35वा अध्याय आहे. आणि ह्याचे संत कोण आहेत? तर संत सूरदास. हे सूरदास हे स्वामी वल्लभाचार्यांचे अत्यंत प्रमुख असे शिष्य होते. कृष्णकथा वर्णनाचा त्यांना अगदी ध्यासच लागलेला होता. त्यांनी सांगितलं, त्यांचा एक सिद्धांत असा आहे की बद्धाला सिद्ध करता येते. प्रयत्नाने पूर्वी जे घडले ते बदलता येत नसलं तरी आता पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या काळामध्ये, उत्तराच्या आयुष्यामध्ये सुधारणा शक्य आहे. इच्छा आणि प्रयत्न यापैकी कोणीही काहीही नसताना कधीतरी घटना घडतात. त्याप्रमाणे त्याचं काय कारण आहे? परंतु माणसाच्या हातून कर्म घडतं आणि ते विसरून जातो ना तो. आपण काय करतो? चांगली कर्म लक्षात ठेवतो आणि तीही कधी कधी विसरून जातात, आणि वाईट कर्म आपण विसरूनच जातो. पण तरी फळ भोगावं लागतंच. कधीतरी मी मागे 40 वर्षापूर्वी मी काहीतरी केलं, एखादं वाईट कर्म केलं, त्याचं फळ मला आत्ता भोगावं लागतंच. याला म्हटलेलं आहे, ते जे केलं आहे तेच उगवणार आहे, जे पेरलं आहे तेच तुम्ही उगवणार आहे. बघा, असं प्रश्न विचारला की मग कुठेतरी जंगलातनं चाललं असलं, वाघाने हल्ला केला, वाघाने मारलं, मग याच्या मागे काय आहे? पण पूर्वी काहीतरी घडलं असतं ना. पूर्वी काहीतरी घडलेली आहे गोष्ट, आणि आपण त्या ग्रह नक्षत्र ह्यांना दोष देतो, पण ती सुद्धा निमित्त मात्र आहेत. बऱ्या वाईट कर्माची फळं प्रत्येकाला भोगावीच लागतात. जसे बी तसं फळ मिळणार आहे. काहीतरी कर्म असतंच आणि मार्ग चुकल्यामुळे हे भोगावं लागतं आपल्याला. ग्रहशांती करतो, पोथ्या पुराणं वाचतो, कालगती, दिवस, महिना, वर्ष पुढे 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 जात असतात, आणि सृष्टी नियमानुसार आपल्याला फळंही मिळत असतात. दैव घडवणारा जीव कोण आहे? तर स्वतः जीव स्वतःचा भाग्य विधाता आहे. तो स्वतः काहीच न करी, ज्याचे त्यास देई निर्धारी, प्राप्त काळ घडी सारी, निमित्त मात्र करोनी. परमेश्वर काय करतो? तो काहीच करत नाही. तो तुम्हाला जसं जसं तुमचं फळ पक्व होईल तसं तसं तुमच्या हातात देतो. परी नारळीस येती रुई फळे, पेरिले तेची उगवते बळे,
त्यासी फक्त सहाय्याची दिले जळे, तैसा देव सहाय्यकारी. नारळाच्या झाडाला काही कापसाची बोंड लागतील का? नाहीच लागणार हो. फक्त त्याला पाण्यामुळे जीवन मिळतं. तसा देव तुम्हाला फक्त सपोर्ट करत असतो, पण फळं मिळतात ती तुमच्या कर्माचीच. आणि कर्माची स्वतंत्रता तुमच्याकडे आहे ना. कर्म करावयाची स्वतंत्रता ही जीवा हाती महान सत्ता, आपुल्या दैवाचा विधाता आपणची आहे. तुमच्या हातामध्ये तुमचं भाग्य आहे. आपणच भाग्य विधाता आहोत. शुद्ध कर्म केलं तर उन्नती होणार आहे, आणि हे भाग्य फक्त नरदेहाला प्राप्त आहे. बाकी जीव जंतू, किडा मुंगी, सिंह ससा यांना हे क्रियमाणाचं स्वातंत्र्य नाही आहे, फक्त माणसाला आहे. मग आता तरी चांगलं काम करा. भिन्न संस्कारे भरले लोक, म्हणून न मिळती एकासी एक. कोणी जन्मताची गुणी सुरेख, ताल न जन्मी साधे कोणा. बघा, काही लोक जन्मतःच त्यांना सगळं मिळतंच. सुंदर रूप मिळतं, चांगले आईवडील मिळतात, संपन्न असं घर मिळतं. कुणाला तेही मिळत नाही, कुणाला अगदी झोपडपट्टीमध्ये जन्म मिळतो. मग हे कशाचं आहे? याला कारण काय आहे? त्याला असा जन्म का मिळाला? तुकडोजी महाराज म्हणतात, ज्याने केला जो व्यवहार, तोच फळला यत्ने त्यासी. जसा तुम्ही व्यवहार केला तसंच फळ मिळणार आहे. अहो, आपल्या बाबतीत कशाला, संतांच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. तुकाराम आणि एकनाथ दोघे सारखेची अधिकारी संत, परी एका त्रास एक धनवंत, फळे ही भिन्न संस्कारे. आहे ना. तुकाराम महाराजांना कितीतरी त्रास सहन करायला लागला. दारिद्र्याचे चटके होते, खाष्ट अशी पत्नी होती. पण एकनाथ महाराज सगळंच संपन्न, सावकार होते, अत्यंत श्रीमंत होते, पत्नी अत्यंत सुलक्षणी अशी पत्नी होती. मग आता ह्याच्यातनं आम्ही काय बोध घ्यायचा? क्षण एक चुको न द्यावे, प्रयत्नासी दूरदृष्टीने जपावे, प्रयत्न ही सर्वांगीण भावे, सर्व सुखे भोगावया. आम्ही काय बोध घ्यायचा? एक क्षण सुद्धा वाया दौडायचा नाहीये. प्रयत्नपूर्वक प्रत्येक पावलाला आपली उन्नती साधायची. आणि प्रयत्न नुसते एका दिशेने नाही, तर सर्वांगीण प्रयत्न व्हायला पाहिजेत. आमचे पूर्वसुकृत नाही बळी, म्हणून हात ठेवावा कपाळी, हे तो आमुच्याने कधी काळी घडोची नये. आमच्या प्रारब्धातच नाही, आमच्या नशिबातच नाही म्हणून रडत नका बसू, डोक्याला हात लावून बसू नका. प्रयत्न करा. यत्न तो देव जाणावा. प्रारब्धाची सांगड घालायची, आणि दुसऱ्याचं चांगलं झालंय म्हणून आपण झुरायचं कारणच नाही आहे. प्रयत्न केले नाहीत तर निश्चित अधोगती आहे. पण ज्यांनी प्रयत्न केले, बघा ना, वाल्याचा वाल्मिकी झाला. प्रयत्न केला तर सगळं होणार आहे. पटवावया प्रारब्धवाद, त्यासही लागे प्रयत्न सिद्ध, विमान दूरध्वनी आदी शोध, लाविले काय प्रारब्धे. अहो, एवढे वैज्ञानिकांनी शोध लावलेत, ते काही त्यांच्या प्रारब्धात होतं म्हणून का? त्यांनी प्रयत्न केला ना. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे, प्रारब्धवादी शिथिल झाला. जो केवळ दैवावर भरोसा ठेवतो तो सैल पडतो. प्रारब्धवादी शिथिल झाला, प्रयत्नवादी चेतना पावला, शोध करीत पुढे गेला दिगंतरी. प्रयत्नावर विश्वास ठेवा. प्रारब्ध आहे, नाही असं नाही आहे, पण त्या प्रारब्धाला प्रयत्नाची जोड दिली तर आपलं जीवन उन्नत करता येतं. प्रयत्नामुळे धोके टाळता येतात, जीवन उन्नत करता येतं, आणि अक्षरशः अंतराळामध्ये सुद्धा झेप घेता येते. असं हे प्रयत्न प्रभावाचं महत्त्व संत सूरदास यांच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी आपल्याला पटवून दिलेला आहे. बघा, हा जो समास होता, हा जो पंचक आहे, याला म्हटलेलं आहे देवत्व साधन पंचक. देवत्व, तूच देव आहेस. तू कोण आहेस? तत्वम असी, तूच ब्रह्म आहेस, तूच देव आहेस. तुझ्यातला देव ओळख. प्रयत्नाने त्याच्यावर जमलेली धूळ आहे ती झटकायचे आणि स्वतःतलं देवत्व ओळखायचे. आणि अवतारी पुरुष म्हणून आपल्याला सुद्धा कीर्ती मिळवता येईल. अवतारी पुरुष राहू दे, पण आपलं जीवन आणि आपल्याबरोबर आपल्या इतरांचं जीवन जास्तीत जास्त सुखी कसं करता येईल, हाच बोध आपण ह्या देवत्व साधन या पंचकाच्या माध्यमातून आणि तुकडोजी महाराजांच्या अत्यंत प्रासादिक वाणीच्या मधून आपण हा संदेश आपल्या हृदयामध्ये निश्चितपणाने ठसवूया आणि इथेच थांबूया.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.